फक्त तंत्रमंत्र हे वशीकरण, उच्चाटन, काहीतरी स्मशान क्रिया म्हणजे तंत्र का? मूळ जो तांत्रिक असतो तुम्ही त्याला ओळखू सुद्धा शकत नाही की हा व्यक्ती तांत्रिक आहे. तंत्रामध्ये अल्कोहोल यूज करतात का, मांस यूज करतात का? तर मी यावरती सांगेल की स्मशानाचा उल्लेख आला की मणिकर्णिका घाटाचा उल्लेख येतो, काशीचा उल्लेख येतो. मी यांचं काय कनेक्शन आहे? सगळं एका डायमेन्शन मधून तुम्ही वेगळ्या डायमेन्शन मध्ये कसं पोहोचू शकता यासाठी काही स्थान सांगितलेले आहे. त्यापैकी एक स्थान म्हणजे मणिकर्णिका घाट आणि काशी. कामाख्यापासून अजून एक गुप्त गाव आहे, त्या ठिकाणी तर खूप जास्त ह्या विद्या प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी मुघलांनी जेव्हा आक्रमण केलं त्या ठिकाणी त्यांनी मंत्रतंत्रानेच त्यांनी ते सगळ्या गोष्टी थांबवल्या. आणि घरामध्ये ब्लॅक मॅजिक जर कधी झालं असेल त्याचं अजून एक दुसरं लक्षण आहे की जितकं तुम्ही देवाचं करता तितकं त्या लोकांना त्रास होतो. तुम्ही एखाद्या विद्येचा दुरुपयोग करता आहात तर त्याचं तुम्हाला वाईट फळ 100% भेटणार. तर ही ब्लॅक मॅजिक नक्कीच आजच्या जीवनामध्ये लोकांवरती दिसून येते. ज्यावेळी मारण प्रयोग एखाद्या व्यक्तीवरती झालेला आहे त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारची रोगाची साखळी सुरू होऊन जाते. डॉक्टरांनाही कळत नाही की अरे तुम्हाला कॅन्सर कसा झाला. आजकाल म्हणजे बरंच असं ट्रेंडिंग चालू की पैशाचा पाऊस, म्हणजे तंत्रमंत्राचा वापर करून लोक पैशाचा पाऊस पाडतात आणि त्याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात की कोणीतरी असं तांत्रिक बसलेला असतो आणि अचानक पैसे पडतायत. तर हे याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि तंत्राचा वापर करून आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो का? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहेत मयुरेश गुरुजी, जे तंत्रविद्या एक्सपर्ट आहेत आणि श्रीविद्या उपासक आहेत. तर टाईम वेस्ट न करता आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण हे तुम्हाला पॉडकास्ट सुरू झाल्यानंतर कळेल की आपल्या चॅनलवरती आपण कोणत्या लेवलचा कॉन्टेंट याच्या पुढे आणणार आहोत. ओके, तर मयुरेशजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी मी तुमच्याबद्दल छोटंसं इंट्रोडक्शन तर दिलेलं आहे, पण आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल काय सांगाल आणखी थोडंसं डिटेलमध्ये? सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. श्री मात्रे नमः. श्री मात्रे नमः. माझं नाव मयुरेश विस्पुते. मी 12 वर्षापासून ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि मंत्रतंत्र ह्या सर्व क्षेत्रामध्ये अभ्यास करत आहे. आणि तंत्रविद्या म्हटलं की अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात, पण मुख्य तंत्र काय आहे हे समजलं पाहिजे किंवा त्यामागचा हेतू काय, अर्थ काय, हा प्रश्न मला पडला होता 15 वर्षापूर्वी. आणि मग मी त्याचा शोध घेत 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 माझा हा प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे. ओके. आणि या 8 वर्षामध्ये आलेल्या सगळ्या लोकांचा अनुभव किंवा जेव्हाही एखादी क्लायंट आपल्याकडे येतो ॲज अ क्लायंट ज्योतिष पत्रिका घेऊन, त्यावेळी एक विषय समजतो की जो काही याला प्रश्न उद्भवलेला आहे, जी काही त्याला अडचण आहे, यामागे एक वेगळं कारण आहे. आणि हे कारण मला समजून घेण्यासाठी फक्त ज्योतिष, वास्तुशास्त्र एवढंच मला काफी नाही आहे, या व्यतिरिक्त अन्य वेगळं शास्त्र आहे, हा प्रश्न मला पडला होता. आणि त्या संदर्भातच माझं यामध्ये सगळं अध्ययन आणि अनुभव हे दोघी चालू आहे. अजूनही मी विद्यार्थीच आहे आणि अजूनही मी साधकच आहे आणि तोच अभ्यास मी ह्या फील्डमध्ये करत आहे. ओके, तर आजचा जो पॉडकास्टचा आपला विषय आहे, तर मला असं वाटतं की आपण तो तंत्र आणि मंत्र घेऊयात. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, आपण त्याच विषयी बोलूया. येस. आपण तंत्रमंत्र काच मुख्य हा विषय घेतोय कारण की आज तंत्र म्हटलं की अनेक लोकांच्या मनामध्ये खूप जास्त भ्रांती येतात की तंत्र म्हणजे कवट्याच्या माळा लोकांना दिसतात, गळ्यामध्ये कवट्याच्या माळा घातलेला, खूप काही मोठं भस्म लावलेलं, किंवा असं अघोरी कर्म करणारा म्हणजे तंत्र का, किंवा जादू, टोना, वशीकरण अशा विद्यांवरती बोलणारे, किंवा असं महाकालीचे एकदम विचित्र काहीतरी अवतार असलेलं बहुरूपिया म्हणजे तंत्र का? तर नाही. किंवा फक्त तंत्रमंत्र हे वशीकरण, उच्चाटन, काहीतरी स्मशान क्रिया म्हणजे तंत्र का? हेच बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. ओके, तर सगळ्यात पहिला प्रश्न तर बेसिक हाच आहे की तंत्र मंत्र हे जे असतं हे काय असतं एक्झॅक्टली? ठीक आहे, पण त्या अगोदर आपण एक छोटीशी प्रार्थना करू शकतो. येस येस, आपण प्रार्थना करूया, कारण की हे जे ज्ञान आहे हे माझं नसून आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये आलेले सगळे गुरुजन, चांगले साधक वर्ग आणि शास्त्र हे परमेश्वराच्या कृपेने, म्हणून त्या सद्गुरूंना आपण नमस्कार करून आपली जे काही आजचा विषय तो सुरू करूया. नक्कीच.
शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वंदे भगवंत. गणपती बाप्पा मोरया. तंत्र म्हणजे काय? तंत्राचा जर कधी तुम्ही व्याख्या केली, आज आपण ज्या विषयावरती बोलतोय याचे आज आपण स्थूल अर्थ, सूक्ष्म अर्थ आणि वैज्ञानिक त्याचा काय त्याचा अर्थ असू शकतो हे जाणण्याचा आपण पूर्ण काही प्रयत्न करूया. मुख्यतः तंत्र हा विषय खूप मोठा आहे, महासागर आहे, आपण त्याचा एक बिंदू सुद्धा नाही समजू शकत, पण तरी आपण एक प्रयत्न करूया. तंत्र या शब्दाची जर कधी व्याख्या शास्त्रामध्ये सांगितली आहे की स्वर, ध्वनी, भावना याद्वारे विश्वातील प्रत्येक वस्तूवरती नियंत्रण ठेवणारी शक्ती म्हणजे तंत्र आहे. ओके. की मला एखादी गोष्ट पाहिजे आहे, मला XYZ वस्तू पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, तर त्यासाठी माझी मानवीय मर्यादा कुठेतरी खुंटते, मी ते करू नाही शकत. ते करण्यासाठी मला कोणतं तरी दैविक शक्तीचा आधार घ्यावा लागणार आहे आणि ते आधार घेऊन मी माझं साध्य कसं साध्य करू शकतो, ही विद्या म्हणजे तंत्रविद्या. ओके. तंत्राचा आणखी दुसरा अर्थ जो आपल्या सर्व लोकांना समजेल, तंत्र म्हणजे टेक्निक. आता आपण आज मी तुमच्यापर्यंत आलो, आपला आज पॉडकास्ट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतोय, तर हजारो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला किती दिवस लागले असते? बरेच दिवस लागले असते. प्रत्येकाशी प्रत्यक्षात भेटणं, त्यांच्याशी बोलणं, ते मला त्यामध्ये खूप वेळ गेला असता. परंतु आज आपण ह्या पॉडकास्ट माध्यमातून, ते लाईट्स आहे, कॅमेरा, सगळं काही, आणि यातून डाटा ट्रान्सफर होऊन प्रत्येकाला आज आपल्या घरात बसून ते नॉलेज भेटतंय वेगवेगळ्या क्षेत्रातलं, टेक्नॉलॉजी. तर असंच हे ज्ञान तुम्ही तुमच्या मानवीय मर्यादातून तुमचं जे काही तुमची जी इच्छा आहे ते तुम्ही कशी पूर्ण करणार हे शिकवणारं म्हणजे तंत्र आहे. म्हणजे तंत्र याचा मुख्य अर्थ तुमची टेक्निक, की मानवीय शरीर आणि ती दैविक शक्ती, तुम्ही आस्तिक असाल, तुम्ही नास्तिक असाल, तुम्ही कोणीही असू शकता, पण तुम्ही एक एनर्जीला तर मानता. ठीक आहे. तर आपल्या फिजिक्समध्ये एक विषय आहे, त्याला थर्मोडायनामिक्स म्हणतात. हा विषय कशावरती काम करतो की तुमची एनर्जी, हीट ह्यावरती काम करतं, व्हायब्रेशनवरती काम करतं. ॲज इट इज तंत्र पण सेम तसंच आहे. ओके. आणि मंत्र काय असतं मग? मंत्र म्हणजे काय? म्हणजे मन आणि त्र म्हणजे शरीर. मन आणि शरीराला एक बिंदूमध्ये ज्या गोष्टी आणतं त्याला मंत्र म्हणतात. ओके. ठीक आहे. जसं मंत्रामध्ये एक ध्वनी आहे. छोटंसं बाळ असतं, ते जर कधी रडत असेल तर आई त्याला असं विशिष्ट आवाज करते, ध्वनी करते. त्या ध्वनीचा फायदा काय झाला? तो शांत होतो. तसंच मंत्रही तसंच आहे. ओके. आणि तंत्र आणि मंत्राचं कसं असतं? म्हणजे तंत्रशास्त्र हे खूप मोठं आहे आणि त्याच्या इन्क्लूड ह्या सगळ्या गोष्टी आहे. उदाहरणार्थ तंत्राच्या अंतर्गतच मंत्र येतात. ओके. त्याच्याच अंतर्गत यंत्र येतं, त्याच्याच अंतर्गत अन्य सगळ्या क्रिया, वनस्पती तंत्र वगैरे खूप त्याचे प्रकार आहे. तंत्राचे मुख्य जे काही ग्रंथ आहे त्यामध्ये तर खूप यामध्ये विस्तृत लिहिलेलं आहे. आपण त्याची गणना पण करू शकत नाही, इतके तंत्र आहे. तर मंत्र म्हणजे त्या देवतेचं सूक्ष्म शरीर. उदाहरणार्थ आपण म्हणतो की श्रीराम जय राम जय जय राम, तो हे जे नाव आहे या नावामध्ये त्या देवतेचे व्हायब्रेशन्स आहे, सूक्ष्म रूपात आहे. आणि त्या देवतेला तुम्हाला साधण्यासाठी एक यंत्र पाहिजे, पंचायतन पाहिजे. त्या यंत्रामध्ये कारण शरीर, त्या देवाचं जसं कारण शरीर आहे. मंत्र म्हणजे ज्ञान आहे आणि हे ज्ञान तुम्ही उपयोग कसं करायचं म्हणजे तंत्र आहे. ओके. म्हणजे हे वेगवेगळं नाही आहे, ते एकच आहे, पण तुमच्याकडे ज्ञान आहे आणि ते ज्ञान, ती ऊर्जा तुम्ही डायव्हर्ट कशी करावी किंवा त्यापासून तुम्ही कसं काम करावं यासाठी यंत्र आहे. जे तंत्र म्हणजे काय? प्रयोग आहे, ज्ञान आहे. ओके. आणि या सगळ्याची म्हणजे सुरुवात कशी झाली होती? आपण जर मागच्या इतिहासात जर पाहायला गेलो तर तंत्राचा इतिहास तसा खूप जुना आहे, आपण त्याचा गाभा लवकर शोधू शकत नाही. परंतु आदि गुरु आपले भगवान शिवांपासून ही विद्या माता पार्वती यांच्याकडे गेली. त्यानंतर माता पार्वतींकडून ही विद्या भैरवांकडे गेली. यामध्ये अनेक मतमतांतर असू शकतात,
कारण की जसं आपण सायन्स म्हणतो, सायन्समध्ये फिजिक्स आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, परत त्याच्या अनेक वेगवेगळ्या शाखा आहेत. बरोबर. तसं तंत्रसुद्धा एक विद्यापीठ आहे आणि त्याच्या ह्या अनेक शाखा आहेत. त्यामध्ये अनेक मतभेद असू शकतात, पण मुख्यतः ही माता पार्वतींकडून ही विद्या मच्छिंद्रनाथांकडे गेली. मच्छिंद्रनाथांकडून ती विद्या गोरक्षनाथांकडे गेली आणि पार्वतीं थ्रू किंवा अन्य शिवांकडून ही उपासना अनेक ऋषीमुनींपर्यंत पोहोचली. ओके, आता तुम्ही भैरवांचा उल्लेख केला, तर त्यांची काय हिस्ट्री आहे समजा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी? तंत्रशास्त्राचे मुख्य प्रवर्तक भगवान शिव, पण प्रत्येक विद्येचे एक संरक्षण देवता सांगितलेले आहे. ओके. कारण की ही विद्या कोणी चुकीच्या हातामध्ये गेली नाही पाहिजे म्हणून कोणाला तरी ती विद्या सोपवली आहे आणि ही विद्या सोपवली आहे भगवान कालभैरवांना. भैरवांच्या अंतर्गत सर्व मंत्रतंत्र येतात, तेच या सगळ्या विद्येचे संरक्षण आहे. भैरव ही अशी देवता आहे की आता आपण यामध्ये अनेक पौराणिक कथा आहेत, त्यांच्या उत्पत्तीची अनेक कथा आहे, पण तो आपल्याला सर्वसामान्यांना समजावा यासाठी आपण त्याचा अर्थ असा घेतो की कालभैरव हे जे स्वरूप आहे शिवांचा अंश आहे. ओके. भैरवाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, कालभैरव, बटुक भैरव, अष्टभैरव. आपण सेपरेट पॉडकास्ट करू शकतो. नक्कीच. पण भैरव म्हणजे एक संरक्षण देवता आहे आणि त्या भैरवांथ्रू ही विद्या अनेक ऋषींपर्यंत पोहोचली. दुर्वासांपर्यंत ही विद्या गेली, विश्वामित्र, जमदग्नी, इथून ते भगवान दत्तात्रेयपर्यंत ही विद्या पोहोचलेली आहे. दत्तात्रेय संहिता, दत्तात्रेय तंत्र म्हणून सुद्धा आपल्यामध्ये ग्रंथ अवेलेबल आहे. तर दत्तात्रेय महाराजांनी सुद्धा यावरती खूप जास्त ज्ञान दिलेलं आहे. तर हा त्याचा पूर्ण इतिहास तंत्राचा. परंतु आता जर कोणी जर पाहिलं, म्हणजे सध्याच्या काळात जर आपण तंत्र मंत्र अशा गोष्टी जर पाहिल्या, तर असे लोक येतात जसं की अघोरी झाले, तांत्रिक झाले, आणखी मांत्रिक, हे काय काय प्रकार असतात. मग त्यांचा आणि याचा काय संबंध आहे का? बघा, प्रत्येक विद्यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड असतात. तसं तंत्राचे मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये तांत्रिक असतात. तांत्रिक म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजेसाठी ते एक युनिव्हर्सल एनर्जी त्या कामासाठी डायव्हर्ट करतात, म्हणजे तंत्र टेक्निक वापरतात. यामध्ये मांत्रिक असतात. पण मग ते चांगले असतात की वाईट असतात तांत्रिक? ॲक्च्युली मूळ जो तांत्रिक असतो तुम्ही त्याला ओळखू सुद्धा शकत नाही की हा व्यक्ती तांत्रिक आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यातून ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावी लागेल की तांत्रिक म्हणजे जे मी बहुरूपिया सांगितलं ते म्हणजे तांत्रिक नाही आहे. तांत्रिक हा सर्वसामान्य पण असू शकतो. आपल्यासारखा जो व्यक्ती आहे, जो शुद्ध ज्याला ज्ञान आहे, जो ही विद्या वाईट उपयोगासाठी नाही करत, तो आपल्यासारखा सुद्धा असू शकतो. परंतु काही लोक असे असतात त्यांची बौद्धिक पातळी थोडीशी खालच्या पातळीवरची असते. ते ह्या विद्येचा चुकीचा प्रयोग करतात आणि मग त्या थ्रूच हे सगळे जे काही मांत्रिक तांत्रिक प्रयोग हे ते लोक करत असतात. ते पूर्णतः चुकीचं आहे. त्या गोष्टी जो करणारा आहे, भलेही तंत्रात तर इथपर्यंत सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या विद्येचा दुरुपयोग करता आहात तर त्याचं तुम्हाला वाईट फळ 100% भेटणार आणि ते आम्ही आजही प्रत्यक्षात बघतो. ओके. म्हणून हे बुद्धीवरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे ते माणसाच्या चारित्र्यावर डिपेंड आहे असं पण? नक्कीच. आणि मांत्रिक काय असतात? मांत्रिक हा प्रयोग असे करतात की ते मंत्राद्वारे सगळे काम करतात. तंत्रामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट लागते, जसं आज आपल्याला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती जायला आपण लिफ्ट वापरतो. तुम्ही ते साधन वापरलं साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तसं मांत्रिक हा त्या ठिकाणी मंत्रांचा वापर करतो. असे काही मंत्र आहेत की ज्या थ्रू ह्या सगळ्या विद्या कोणाचं भलंही करू शकतात, कोणाचं वाईटही करू शकतात. पण मग त्यातले काही अघोरी पण असतात, नागासाधू पण असतात, ते यालाच रिलेटेड आहेत का की ते वेगळे? बघा, वेगवेगळे प्रकार आहेत. अघोरी हा एक प्रकारचा संप्रदाय आपण म्हणू शकतो, पंथ म्हणू शकतो. नागा, अघोरी, मूळ याचे प्रवर्तक सुद्धा भगवान शिवच आहे. आता तुम्ही अघोरी म्हटलं तर त्याचा एक अर्थ, अघोर हे नाव भगवान शिवांचं पण आहे. ओके. असं म्हटलं जातं की भगवान शिवांचे पंचमुख आहे, ईशान, वामदेव, सद्योजात. तर ह्या पंचमुखातून वेगवेगळे संप्रदाय तयार झाले भगवान शिवांपासून. तर त्यातील जे अघोर मुख आहे यापासून अघोर संप्रदाय आला असं अनेकांचं मत आहे. यामध्ये मतमतांतर असू शकतात. याची जी कन्सेप्ट आहे अघोराची, अघोर म्हणजे काय, तो भगवान शिव. म्हणजे जीवनाचं सत्य काय
आणि घोर म्हणजे काय? घोर म्हणजे अंधार. ठीक आहे. तर अंधार काय की मी एक जीव आहे हे समजणं म्हणजे घोर. हा अंधार आहे, पण मी शिवरूपात आहे. मी स्वयं शिव आहे हे समजण्यासाठी मला कोणती प्रक्रिया पार करावी लागणार आहे. त्या प्रक्रियेमध्ये अघोरी हा एक संप्रदाय. यामध्ये आपल्या सामाजिक लोकांसाठी हा संप्रदाय नक्कीच नाही आहे. हा सर्वांसाठी पण नाही आहे. पण एक मानवीय बुद्धी अशी आहे की ज्या गोष्टी नाही सांगितल्या त्या ठिकाणी आपली क्युरिओसिटी खूप जास्त वाढते की एक्झॅक्ट काय. तसेच हे अघोरी या ठिकाणी ज्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी निषिद्ध सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी ते लोक करत असतात. पण त्यातून त्यांचा हेतू असाच आहे की उदाहरणार्थ आपण सरळ बघू की त्या लोकांना मलमूत्र आधी त्यांचा आपल्याला बघितलं की आपल्याला घृणा येते. ठीक आहे, आपल्याला ते घाण वाटतं. पण त्यांचं म्हणणं असं असतं की ज्यावेळी मी काही अघोरी लोकांना भेटण्याची मला वेळ आली, जेव्हा मी त्यांच्यासोबत थांबण्याची वेळ आली, जेव्हा त्यांच्याकडून हे ज्ञान समजलं की तुम्ही ज्या दृष्टीला घाण समजता ते सुद्धा शरीर रूपानेच बघताय ना तुम्ही. आमची विचारशक्ती अशी झाली पाहिजे की आम्हाला जे फुलाकडे बघून जी आमची भावना आहे ती आम्हाला एखादी घाण दृश्य बघून सुद्धा आमची दृष्टी खराब नाही झाली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे. गीतेमध्येच त्याला स्थित प्रज्ञ सांगितलेलं आहे. असे ते लोक अर्थ सांगतात. म्हणजे ती कन्सेप्ट खूप चांगली आहे. ठीक आहे. परंतु आणि त्यांच्यातले जे काही कर्म आहे ते थोडेसे आपल्याला विभत्स वाटू शकतात. पण ते फक्त जीव आणि शिव हा एक कसा होऊ शकतो यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. पण मग तिच्यात पण असे काही चांगले वाईट असे काही असतात? नक्कीच. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं वाईट असतं. एखाद्या व्यक्तीने जर कधी विहीर ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी विहीर जर कधी खणली तर प्रत्येकजण तिथे पाणी पितं. आता एखाद्याने तिथे जीव दिला तर त्या विहिरीचा दोष नाही आहे. तसं हे मंत्रशास्त्र तंत्रशास्त्र हे खूप चांगल्या कन्सेप्ट त्यांच्या आहेत. पण लोक आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी या गोष्टी करताना दिसतात. ते चुकीचं आहे. आणि अघोरींची जी संप्रदाय आहे हा गुप्त सांगितलेला आहे. ओके. अघोरी क्रिया ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही शो अप नाही करू शकत. आज यूट्यूब लाईव्ह करून फेसबुक लाईव्ह करून अघोरी कृत्य चालतं, पण ते सक्सेस नाही होत. कारण की तंत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम सांगितला आहे की तुम्ही जे करताय ते गुप्त ठेवा. ओके. सिद्धकुंजिका स्तोत्रामधली एक ओळ मला खूप आवडते. भगवान शिव माता पार्वतीला सांगतात की हे जे नॉलेज मी तुला देतो आहे स्वयोनिरिव पार्वती, तुझ्या गुह्य भागासारखं तू तुला गुप्त ठेव, हे प्रकट करू नकोस. ठीक आहे. मग हे ज्ञान इतकं गुप्त आहे तर त्याला तुम्ही प्रकट कसं करू शकता? आज आपण या पॉडकास्टमध्ये येतो आहे, बोलतो आहे, हे सुद्धा आज तशी वेळ आली बोलण्याची, म्हणून आज आपल्याला यावरती बोलावं लागतंय. वास्तविक पाहता हे गुप्त संप्रदाय हे ओपन टू ऑल नाही आहेत. ओके. आणि जे नागा साधू असतात ते काय असतात? नागा साधू एक प्रकारची आपण एक अर्थ समजू शकतो की नागा साधू ही आपल्या हिंदू धर्मातली एक प्रकारची आर्मी आहे. ओके. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी जेव्हा 4ही पीठांची स्थापना केली त्यामध्ये अनेक जे काही मतप्रवाह त्यांना एक आणलं. यामध्ये गिरी, पुरी, भारती, मंडलेश्वर, आखाडा अनेकांची त्यामध्ये स्थापना केली. त्याच्या अंतर्गत त्यांना संरक्षण करणारं एक धार्मिक सपोर्ट करणारं जे संत महात्मे आहेत आपण त्यांना नागासाधू म्हणू शकतो. याची कन्सेप्ट वेगळी असू शकते, मतांतर असतीलच, पण आपण ढोबळमानेने या गोष्टी अशा समजू शकतो. म्हणजे की हिंदू सनातन धर्माची रक्षा करणारी जी आर्मी आहे त्याला आपण नागासाधू म्हणू शकतो. मुख्य हे फक्त आपल्या धर्मातच आहे असं नाही आहे. ओके. आपल्या सनातन धर्माशीच संलग्न असलेला जैन संप्रदाय, जैन संप्रदायामध्ये सुद्धा पण ती शुद्ध कन्सेप्ट आहे. तिथे सुद्धा तुम्हाला श्वेतांबर, पितांबर, स्थानकवासी वेगवेगळे प्रकार दिसतात. त्यामध्ये जे दिगंबर आहे, दिगंबर, श्वेतांबर, तर त्यामध्ये पण ही कन्सेप्ट आहे. पण त्यांची कन्सेप्ट खूप शुद्ध आहे की दिगंबर म्हणजे आपण आपल्या नागासाधूशी कसं करू शकतो की ज्याच्या अंगावरती एक सुद्धा वस्त्र नाही तो दिगंबर. वरतून दुसरा अर्थ हाही असतो की दिग म्हणजे आकाश, ज्याचं शरीरावरचं वस्त्रच आकाश आहे, म्हणजे ज्याच्यासाठी 4ही दिशा धर्म प्रचारासाठी खुल्या आहेत. आणि त्याला जो शरीर बोधातून जो मुक्त झालेला आहे, मी शरीर आहे किंवा मला पाणी पाहिजे, मला घर पाहिजे, मला वस्त्र पाहिजे,
ही सुद्धा बंधन आहे ना. बरोबर. तर ह्या बंधनातून जो मूळतः मुक्त झालेला आहे ते दाखवण्यासाठी हा संप्रदाय आहे. मूळ त्याची कन्सेप्ट ही आहे. आणि आज आपल्या प्रयागराजमध्ये लवकरच आता महाकुंभाची सुरुवात झाली, तर ते याच्यासाठी आहे, ही जे सगळे मतमतांतर याच्यासाठी आहेत की प्रत्येकाने तुम्हाला काय वाटतं, प्रत्येकाचे तो अनुभव एकत्र येऊन तो तुम्ही शेअर करावा, यासाठी महाकुंभ. आणि महाकुंभामध्ये आता एक 10 वर्षाचा बालक सुद्धा नागा साधू झालेला आहे. तर हे याच्यासाठी की लहानपणापासूनच त्यांना ती शिक्षण तसं दिलं जातं. आपल्या इंद्रियांवरती तुम्ही कंट्रोल कसं करणार, कारण की शरीराला समजणं, शरीर जोपर्यंत समजणं आणि तोपर्यंत तुम्ही मनावरती ताबा नाही ठेवू शकत. बरोबर. मनावरती ताबा नाहीये तोपर्यंत तुम्ही त्या शिवाला नाही समजू शकत. येस. तर आपला टॉपिक थोडासा डायव्हर्ट होईल, तर आपण परत आपल्या जो टॉपिकवरती येऊयात, तंत्रावरती, की ज्यावेळेस तंत्राचा उल्लेख केला जातो किंवा तांत्रिकाचा, अघोरीचा ज्यावेळेस उल्लेख केला जातो त्यावेळेस स्मशान किंवा आपण म्हणतो की दारू, मांस, या सगळ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी येतात समोर, मग त्यांच्याकडे तुम्ही कसं बघतात? तंत्रामध्ये नक्कीच स्मशान सांगितलेलं आहे, स्मशान साधना आहे. आणि जेव्हा तुम्ही तंत्रातील उपासना करताना तुम्हाला सांगितलं की ह्या सिद्धी केव्हा होणार, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही स्मशानात जाणार. सिद्धीचा अर्थ तुम्ही सुपर नॅचरल पॉवर नाही घेऊ शकत. ठीक आहे, जनरली लोक सिद्धी म्हणजे सुपर नॅचरल पॉवर घेतात, बट मी असा अर्थ त्यांना सांगेल की सिद्धी म्हणजे देवतेचं सानिध्य. ठीक आहे. महास्मशान का दिलेलं आहे हे खूप मोठं विज्ञान आहे. एखादी व्यक्तीला की मला श्रीमंत व्हायचं आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे, ही माझी काय झाली, माझे डिझायर आहेत, ह्या सगळ्या माझी इच्छा आहेत, आणि ते इच्छा करून तो व्यक्ती साधना करणार, स्मशानामध्ये जाणार. स्मशानात काय आहे, शांतता आहे आणि वैराग्य आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर आपण त्याला घेऊन जातो. जेव्हा ती बैठक असते, जेव्हा तो व्यक्ती जळत असतो, तेव्हा लोक म्हणतात खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला व्यक्ती होतात, काही नाही हो, जीवन नश्वर आहे, सगळं खोटं आहे, मातीच होणार आहे. हे का आलं, कारण की त्या स्मशानाची ती जादू आहे, तिथे वैराग्य आलं. म्हणजे जो व्यक्ती स्वतःची इच्छा धरून की मला प्रॉपर्टी पाहिजे, आणि जेव्हा तो स्मशानात जाणार तेव्हा त्याच्या माइंडमध्ये ते विचार आला पाहिजे की अरे मी काय करतोय, मी आज मला सिद्धी जरी मिळाली, मी पैसा जरी मला मिळाला, तरी माझ्या जीवाची काय होणार आहे, आज राख होणार आहे. त्याला ते सत्य त्याच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे, यासाठी ही स्मशान सांगितलेलं आहे असं मला वाटतं. हा झाला स्थूल अर्थ. योगिक अर्थ जर कधी आपण घेतला, आपण महाराष्ट्रामध्ये असतो, महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, आपल्याला वारकरी संप्रदाय मिळालेला आहे. तर आपण सहज म्हणतो की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. तर देवाचं द्वार स्मशान सांगितलं, पण हे इथे जो स्मशान अर्थ सांगितलेला आहे ते आपल्या सहस्रारावरती सांगितलेलं आहे. म्हणजे आज्ञाचक्रापासून ते सहस्रापर्यंतचा जो प्रवास आहे याला महास्मशान सांगितलेला आहे. आणि ही एक प्रकारची योगिक प्रक्रिया आहे. ज्यावेळी तुम्ही देवाचं द्वार काय आहे तर आपलं आज्ञाचक्र, ह्या ठिकाणी तुम्ही क्षणिक थांबावं आणि ह्या सहस्रारापर्यंत तुम्ही पोहोचावं, यासाठी ही कन्सेप्ट दिलेली आहे. हे सर्वसामान्यांनी की तुम्ही ह्या पूजा करण्यासाठी स्मशानात जा, ते त्याच्यासाठी नाही आहे की तुम्ही एखादी सिद्धी जरी तुम्हाला भेटली तरी तुम्ही शेवटी तुमची राख होणार आहे, हे तुम्हाला प्रत्येक वेळी आठवत राहावं आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नये, वैराग्य तुमच्यामध्ये यावं, यासाठी स्मशान सांगितलेलं आहे. ओके. पण मग त्याच्या गोष्टी आहेत की जसं की ते कवटीमध्ये दारू पिणे किंवा मांस खाणे, हे सगळं वामाचार आणि अघोरीमध्ये येतं. ठीक आहे. तंत्राची ती एक शाखा आहे. आता आपण त्याच्यावरती इतकं ओपनली ह्याविषयी आपण नाही बोलू शकत, पण मी तुम्हाला अगोदर तेच सांगितलं की ही कन्सेप्ट वेगळी आहे की ज्या गोष्टी तुम्ही डोळ्याने पाहिलं तुम्हाला विभत्स्य वाटेल, विभत्स्य सुद्धा तुमचा भाव आहे, तो सगळ्यात दूर होण्यासाठी ह्या सगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत अघोरींच्या. ओके. तंत्रामध्ये अल्कोहोल यूज करतात का, मांस यूज करतात का, तर मी यावरती सांगेल की उल्लेख तंत्रामध्ये आहे. ठीक आहे. परंतु या ठिकाणी तंत्रांमध्ये हे पण उल्लेख दिलेला आहे, योगिनी हृदय नावाचा ग्रंथ आहे तंत्रातील, त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे काही मांस, मद्य आदी जे काही कर्म आहे हे व्यक्तिनिहाय आहे, हे प्रत्येक जणासाठी नाही. ठीक आहे. तर
एक विशिष्ट लेवलवरती ती जी गुरु परंपरामध्ये तुम्ही दीक्षित आहात, ती गुरु परंपरा तुम्हाला अलो जर कधी करत असेल तर तुम्ही ती तंत्र करू शकता, ते यूज तुम्ही करू शकता. याच्यासाठी या गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या आहेत, हे सर्वांसाठी नाही. ओके, म्हणजे काही टिपिकल लोकांसाठी हो आहे, हो, सगळ्यांनाच ते काही गरज नाही, त्याची आवश्यकता नाही आहे. ओके, पण मग ज्यावेळेस तंत्राचा मंत्राचा म्हणजे अघोरी कृत्याचा ज्यावेळेस उल्लेख येतो त्यावेळेस स्मशानाचा उल्लेख येतो, आणि स्मशानाचा उल्लेख आला की मणिकर्णिका घाटाचा उल्लेख येतो, काशीचा उल्लेख येतो. मी यांचं काय कनेक्शन आहे सगळं? काशी भगवान शिवांची परमनगरी आहे आणि तंत्रातील असू देत, वैदिक धर्मातील असू देत, कोणत्याही व्यक्तीला काशीविषयी अट्रॅक्शन पूर्वी पण होतं, आजही आहे आणि भविष्यात पण राहणार. त्यातलं मणिकर्णिका घाट हे आणि हरिश्चंद्र घाट हे खूप जास्त. हरिश्चंद्र घाट कुठे? हरिश्चंद्र घाट सुद्धा काशीमध्ये आहे, गंगाच्या किनारीच आहे. तर त्याच ठिकाणी हरिश्चंद्रांनी ते स्मशानामध्ये केलेलं होतं. स्मशानाचे अनेक प्रकार आहे, त्यातलं महास्मशान म्हणजे काय, ज्या ठिकाणी 24 तास प्रेत जळत असतात त्याला ते प्रेत म्हणजे ती जागा महाश्मशान ओळखली जाते. मणिकर्णिका घाटाला तर मणिकर्णिका घाट हे महाश्मशान आहे आणि त्या ठिकाणी तिथली जी ऊर्जा तुम्ही जेव्हा तिथे फील करणार, कारण की उज्जैन आणि काशी हे दोन क्षेत्र तंत्रामध्ये खूप याचं वर्णन आढळतं. त्यातल्या त्यात गंगाचा तो पॉईंट असा आहे की त्या ठिकाणी अनेक लोकांनी साधना केलेली आहे. आज आपण दत्ता संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रयांना मानतो. अनेक लोकांचा अनुभव आहे की हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाटावरती सुद्धा भगवान दत्तात्रय साधनेसाठी मध्यरात्रीला येतात. जेव्हा मी त्या ठिकाणी साधनेसाठी बसलो, जेव्हा त्या ठिकाणी लोक येतात, त्या ठिकाणची एनर्जीच अशी आहे ना की तुम्ही त्या एनर्जीला फील फक्त करू शकता, तुम्ही तिथे वर्णन नाही करू शकत. आजच्या 2 वर्षापूर्वी मला वाराणसीला जाण्याचा योग आला आणि मला जेव्हाही वाटतं तेव्हा मी जातो. तर त्या मणिकर्णिका घाटामध्ये रात्री मी माझी साधना करत असताना अगदी उच्च शिक्षित असलेली एक लेडीज, जी विदेशात राहते, ती नक्कीच मला भारतीय वाटली नाही, ती तिथे आली, तिच्यासोबत तिचं कोणीतरी साथीदार असेल, ते दोघेजण तिथे आले आणि त्यांनी तिथे काहीतरी साधना करायला सुरुवात केली आणि ती काही क्षणामध्येच ती अनकॉन्शियस झाली. त्या ठिकाणी असलेले एक साधू तिथे एका ठिकाणी बसलेले होते त्यांच्या काहीतरी शिकोटीसारखं करून, आणि त्या व्यक्तीने तिथे त्यांना काहीतरी दिलं, त्यांना रक्षा लावली किंवा त्यांना काहीतरी दिलं आणि ती एकदम नॉर्मल झाली. आणि जेव्हा ती बोलत होती, जेव्हा मी तिचं बोलणं ऐकलं तेव्हा ते ऐकून मी अगदी थक्क झालो. म्हणजे तिचं बोलणं असंच होतं की ह्या जगामध्ये सगळं काही प्रकाशमय आहे, ह्या जगामध्ये तुम्हाला शिवाला समजायचं असेल तर तुम्हाला प्रेम करणं गरजेचं आहे, म्हणजे लव अँड लाईट हा जो काही स्पिरिच्युअल मेसेज आहे ही ती बोलत होती. आणि काही वेळानंतर तिला त्या साधूंनी सांगितलं की तू गंगेमध्ये जा. तिने एवढ्या थंडीमध्ये तिने स्नान वगैरे तिथे केलं आणि ती परत नॉर्मल झाली. तर तो जो पॉईंट आहे मणिकर्णिका घाटाचा, तो तुम्हाला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आहे. तुम्ही आपल्या बुद्धीचे अनेक डायमेन्शन आहे, एका डायमेन्शनमधून तुम्ही वेगळ्या डायमेन्शनमध्ये कसं पोहोचू शकता यासाठी काही स्थान सांगितलेले आहे. त्यापैकी एक स्थान म्हणजे मणिकर्णिका घाट आणि काशी. तुम्ही गेलेलेच असाल तिथं? हो, मी जात असतो आणि खूप तिथे खूप पॉवर आहे, खूप एनर्जी आहे, पण प्रत्येकासाठी ते नाही आहे की असं नाही आहे की तुम्हाला त्या गोष्टी फील करायच्या आणि तुम्ही तिथे बरेच अघोरी पण असतात म्हणजे ते. हो, अजूनही अनेक असे घाट आहेत काशीमध्ये. काशी तर परम रहस्य आहे, ती नगरीच भगवान शिवाची आहे. तर अजून काही दुसरे असे घाट आहेत की त्या ठिकाणी सर्वसामान्यांना परमिशन नाही आहे, तिथे तुम्ही नाही करू शकत, तुम्ही तिथे एंट्री नाही करू देत, ते असेही तिथे साधक आहेत. आणि त्यापैकी एक रामेश्वरम, ज्या ठिकाणी आपलं ज्योतिर्लिंग आहे, त्या अघोरींकडनं मला हेही समजलं की रामेश्वरममध्ये सुद्धा असं एक गुप्त ठिकाण आहे, तिथेही अशा साधना होतात. आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी पण ते गुप्तच आहे, पण ह्या सगळ्यांचं सेंटर म्हणजे मणिकर्णिका घाट आणि वाराणसी काशी. ओके. आणि तंत्राशी रिलेटेड जर आणखी कुठले असे शक्तिपीठ आहेत किंवा मंदिरं आहेत की जे बऱ्यापैकी तिथं काम चालतं, जसं की कामाख्या देवीला पण याच्याशी रिलेटेड बरंच असं म्हटलं जातं की त्याच्याशी रिलेटेड आहे, तर ते काय आहे म्हणजे कोणते? बघा,
शक्तिपीठ हा स्वतंत्र विषय आहे आणि भगवती मा कामाख्या याविषयी आपण बोलावं तितकं कमीच आहे. सगळ्या मंत्रतंत्राची अधिष्ठात्री जगदंबा मा कामाख्याच आहे. आणि आजही ते क्षेत्र इतकं परमपवित्र आहे की जेव्हा तुम्ही तिथे जाणार तिथे पूर्ण ह्याच विधीने तिथे देवीची पूजा केली जाते. कामाख्या हे सुद्धा माता ललिता त्रिपुर सुंदरीचं स्वरूप आहे. तर भारतामध्ये 3 पॉईंट सांगितलेले आहे, 3 ठिकाणं सांगितलेले आहेत आणि तंत्रामध्ये फुल मेन्शन केलेलं आहे की कोणत्या ठिकाणी कोणकोणती पूजा होणार, कशा रीतीने होणार. मूळ ह्या देवीचं जे सेंटर आहे ते आहे काश्मीर. त्या देवीच्या नावावरूनच त्याला श्रीनगर नाव पडलं. त्या ठिकाणी शुद्ध उपासना तिची होत होती. नंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते आहे भगवती मा कामाक्षी कांचीपुरम येथे. त्या ठिकाणी सुद्धा सात्विकरित्याने पूजा केलं जातं. परंतु जे कामाख्या नील पर्वत जे आहे त्या ठिकाणी देवीची वामाचारातच पूजा होते. त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मांस मद्य आदी या सगळ्या गोष्टी देवीला ऑफर केल्या जातात. आणि प्रत्येकजण काही कामाख्याला नाही पोहोचू शकत. आज जरी आपल्याला वाटत असलं की आपण सहज तिकीट करून जावं, तुम्ही तिथे जाऊ शकता, दर्शन करू शकता, परंतु ती एनर्जी फील करण्यासाठी खूप तिची परमिशन लागते. ह्या गोष्टी तिथे का होतात की ह्या गोष्टीने देखील तुम्ही देवाला प्राप्त करू शकता, म्हणजे हा पण एक मार्ग आहे हे दाखवण्यासाठी तंत्रामध्ये ह्या गोष्टी तिथे उल्लेख केला असाव्यात असं मला वाटतं. ते चांगलं किंवा वाईट यावरती आपण नक्कीच जाणार नाही आहेत, पण हे पण हा एक मार्ग आहे, ही पण एक सत्यता आहे. ओके. आणि जर महाराष्ट्राच्या बाबतीत जर स्पेशली जर बोलायचं झालं तर याच्याशी रिलेटेड असं कुठलं स्थान आहे का? नक्कीच आहे. तुम्हाला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ज्यांना भोग पाहिजे असेल त्यांनी कामाख्याला जा, कारण की तिचं नाव एक भोगदा सुद्धा आहे, ती भोग देणारी आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे मोक्ष. तर मोक्ष देणारे भगवान शिव आहेत आणि जितकं पॉवरफुल मा कामाख्या आहे तितकंच परमतंत्र पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. भगवान त्र्यंबकेश्वरांचं ज्योतिर्लिंग हे सुद्धा तितकंच पॉवरफुल आहे. तर ज्या ठिकाणी मंत्रतंत्र खुंटतात, संपून जातात, ते म्हणजे आदी भगवान शिव त्र्यंबकेश्वरांच्या इथे. तुम्ही दोघांची कन्सेप्ट बघाल. कामाख्याला जर कधी तिथे गेलं तर तिथे मूर्ती पूजा वर्ज्य आहे. तिथे कोणतंही मूर्ती नाही आहे. छोटंसं एक पाषाण आहे, त्यातून कंटिन्यू पाणी येत असतं, तिथे तुम्हाला झाकलेलं असतं, तिचं तुम्हाला दर्शन घेऊन निघावं लागतं. आणि सेम त्यासारखंच भगवान शिवांचं तिथे लिंग नाही आहे. त्र्यंबकेश्वरांचं छोटे छोटे बिंदू आहेत, 3 ब्रह्मा विष्णू महेशांचे. त्र्यंबकेश्वरांचं ते सुद्धा खूप मोठं तंत्रपीठ आहे. पण आपण फक्त एक व्हिजिटर म्हणून, पर्यटक स्थळ म्हणून जाणार असाल तर ते तुम्हाला ती एनर्जी तिथे फील नाही होत. म्हणून जसं महाराष्ट्रामध्ये तंत्रपीठ कोणतं असेल तर नक्कीच त्र्यंबकेश्वर आहे. त्याची ऊर्जा खूप जास्त तिथे आहे. ज्याला भोग पाहिजे असेल, ज्याला काम पाहिजे असेल त्यांनी कामाख्याला जावं, आणि ज्यांना ह्या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल त्यांनी नक्कीच मोक्ष पाहिजे असतील त्या ठिकाणी तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता. आता देवी कामाख्यांचा ज्यावेळेस उल्लेख येतो समजा, तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं ब्लॅक मॅजिकचं पण असं म्हणतात लोक त्याच्या अवतीभोवती समजा, तर त्याचं काय रिलेशन एक्झॅक्टली? बघा, 2 ऊर्जा आहे या ब्रह्मांडामध्ये. एक आहे सकारात्मक, एक आहे नकारात्मक, ज्याला आपण म्हणतो की डार्कनेस आणि लाईट, या 2 एनर्जीज आहेत. आणि मंत्रतंत्र किंवा हे जे काही कर्म, ब्लॅक मॅजिक, म्हणजे जशी ब्लॅक मॅजिक आहे तशी व्हाईट मॅजिकसुद्धा असते. तर ब्लॅक मॅजिक ही काही आजपासूनची नाहीच आहे, ही पूर्वीपासून आहे. कामाख्यापासून अजून एक गुप्त गाव आहे, त्या ठिकाणी तर खूप जास्त ह्या विद्या प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी मुघलांनी जेव्हा आक्रमण केलं त्या ठिकाणी त्यांनी मंत्रतंत्रानेच त्यांनी ते सगळ्या गोष्टी थांबवल्या. आणि अजून आपण पौराणिक काळाचे जर कधी आपण उदाहरण घेतले मंत्रतंत्राविषयी तर अथर्ववेद, आपले जे 4 वेद आहेत त्यापैकी अथर्ववेदामध्ये ह्याविषयी खूप जास्त लिहिलेलं आहे. आणि लोकांनी ह्याच विद्येचा नंतर चुकीचा प्रभाव सुरू केला. तर ही ब्लॅक मॅजिक नक्कीच आजच्या जीवनामध्ये लोकांवरती दिसून येते.
ओके. आणि हे जे असतं वशीकरण वगैरे पण असतं त्याच्यामध्ये, ते कसं असतं, म्हणजे ते खरंच असतं का काय? बघा, ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कनेक्ट आहे, आपण इंटरलिंक म्हणतो. तर अथर्वा नावाची एक ऊर्जा आहे किंवा एक आपली सूक्ष्म नाडी आपल्या शरीरामध्ये आहे. ठीक आहे. आता हा योगिक लोकांचा विषय आहे, तो तुम्ही सायन्स थ्रू कसं प्रूव्ह करावं ते पुढे मागे त्यावरही संशोधन होईलच. पण अथर्व नावाची एक नाडी असते, त्या नाडीवरतीच सर्वात जास्त हे तंत्रमंत्र काम करतात. यामध्ये जसं तुम्ही सांगितलं वशीकरण. वशीकरण म्हणजे काय आहे की समोरच्या व्यक्तीला आपल्या अनुकूल कसं करावं यासाठी ही विद्या वापरली जाते, वशीकरण आहे. नंतर येते विद्वेषण. विद्वेषण म्हणजे काय की दोन व्यक्तींमध्ये आपापसामध्ये विवाद घडवतात हे लोक. एखादी कोणत्या वनस्पती असतात, अनेक गोष्टी यूज करून ह्या गोष्टी वापरल्या जातात. नंतर असतं उच्चाटन. उच्चाटन म्हणजे काय की तुम्ही एखाद्या घरावरती हे प्रयोग जेव्हा घडतात किंवा एखाद्या व्यक्तीवरती ते लोक ही विद्या वापरतात, तेव्हा माणसाचं मन हे उच्चाटित होऊन जातं. उच्चाटित होणं इन द सेन्स की तो सगळ्या गोष्टीतून निघून जातो, की तो त्या ठिकाणी थांबू शकत नाही. तो निघून जाणार, त्याला कुठे ठिकाण सोडून देणार, तो ठिकाण सोडून देणार आणि त्याच्या आपल्या स्वतःच्या शरीराविषयी सुद्धा तो पॉझिटिव्ह नाही राहत की नको मला जगायचं नाही आहे, मी जगून काय करणार, म्हणजे सगळं डार्कनेस त्याच्या लाईफमध्ये येते. उच्चाटन नंतर स्तंभन येतं. स्तंभन ही विद्या खूप डीप आहे, त्यावरती आपण न बोललेलंच बरं, म्हणजे एखाद्या गोष्टीला थांबवून ठेवणं. तर मारण प्रयोगाचा दुसरा जो टप्पा असतो तो असा असतो की समोरच्या व्यक्तीला अशा काहीतरी आजाराने ग्रसित तो होणार की डॉक्टरांना पण कळणार नाही. आणि आजही ती कन्सेप्ट आहे. नक्कीच आपण आज 21व्या शतकात आहोत, लवकरच 22व्या शतकात पदार्पण करतो आहे. आज विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, ह्याविषयी आपण नाही बोललं पाहिजे असं लोकांचं मत आहे. परंतु ही पण एक समाजाची डार्कनेस आहे. ह्या आज अशाही घटना आहेत. तर ज्यावेळी मारण प्रयोग एखाद्या व्यक्तीवरती झालेला आहे, त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारची रोगाची साखळी सुरू होऊन जाते. डॉक्टरांनाही कळत नाही की अरे तुम्हाला कॅन्सर कसा झाला, तुम्हाला एखादी आजार कसा झाला. याचा अर्थ त्याच्यावरती प्रयोग झाला म्हणून त्याला आजार झाला असं नाही, पण असेही त्याला कारणं आहेत. हा मारण प्रयोगातला हा मुख्य हेतू. नंतर अचानकच एक दुसरा एक प्रकार आपल्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून बोलला जातो की मूठ करणी, मूठ केली असं बोललं जातं. ॲक्च्युली ही सुद्धा एक मारण प्रयोगातला हा एक भाग आहे. मग काय करतात हे, त्याचं मुख्य स्रोत काय आहे ह्या सगळ्या विद्यांचं, की ज्या स्मशानातील किंवा या पूर्ण युनिवर्समध्ये अशा काही आत्मा आहेत की ज्या मुक्त झालेल्या नाही आहेत. कोणाचा ॲक्सिडेंट थ्रू कोणी मेलेलं आहे, कोणी सुसाईड करून मेलेलं आहे, ज्याची गती नाही आहे. सनातन धर्मामध्ये प्रत्येक जीवाचा विचार केलेला आहे. सर्वात परमपवित्र स्मशान आहे, कारण की स्मशानात एखादा व्यक्ती गेला, त्याचं प्रेत गेलं की त्याचे अनेक कर्म आहे. त्याला पिंडदान, 10वं वर्ष श्राद्ध आदी सगळं काही दिलेलं आहे. पण असेही काही प्रेत आहेत की ज्यांच्या नशिबामध्ये हे या गोष्टी येत नाही. असेही अनेक, म्हणजे त्यांना मुक्तता नाही मिळाली, मुक्तता नाही आहे. मग अशा लोकांना इन्व्हाइट करून की तुम्ही आमचं हे कार्य करा, आम्ही तुम्हाला हे एक ऑफर करू, ह्या गोष्टी देऊ, आणि त्यातून ह्या दुष्ट प्रवृत्तीचे शक्ती त्या व्यक्तीला हानिकारक ठरतात. आणि मग ते कार्य, मग तिथे संकटाची मालिका सुरू होऊन जाते. मग अचानक गाडीवरती चालता चालता अचानकच हार्ट अटॅक येतो आणि मरतात. अचानकच ते त्यांच्या शरीरामध्ये काय घटना घडते हे कळत नाही. मग हे काय, हे सुद्धा एक मारण प्रयोगातला एक मुख्य हेतू आहे. आपण बायोलॉजिकली किंवा डॉक्टर ज्या गोष्टी सांगतात आपण त्याला नकारत नाही आहे, पण हे पण एक आहे, ही पण एक बाजू आहे समाजाची. पण आज इतक्या सर्वसामान्यांना ते जमतही नाही. ठीक आहे, की असं कोणी पुस्तक वाचून तुम्ही मारण प्रयोग केला इतकं ते नॉर्मल नाही, इतकं सोपं नाही आहे. ओके, पण मग मला हेच विचारायचं की समजा कुठल्या लोकांवरती याचा परिणाम होतो, आणि म्हणजे जर एखाद्यावर करायचं असेल तर त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो का, किंवा एखादी अशी गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट नाही होत, असं काही आहे का? आणि कसं ओळखायचं की म्हणजे अंदाजा कसा लावायचा की यार खरंच असं झालेलं आहे का? अनेक असे प्रश्न आहेत आपल्या जीवनामध्ये की त्याची उत्तर आपल्याला सापडत नाहीत.
ठीक आहे. अनेक तुम्ही मंत्र करून बघतात, ज्योतिषी, पत्रिका, वास्तू, एव्हरीथिंग, सगळं काही यज्ञ याग सगळं काही करू शकता, करून थकलेलं असतात. आणि हे फक्त किंवा हे जे काही ब्लॅक मॅजिक आहे हे फक्त हिंदू धर्मात आहे असं नाही आहे. आज हे जे काही मारणप्रयोग आहे इस्लामिक धर्मामध्ये सुद्धा आहे. आणि या विद्येला गंदी विद्या म्हणतात, या विद्येला मैली विद्या म्हणतात. आणि ही विद्या करणारे खूप जास्त प्रमाणात लोक आजसुद्धा आहे, की एखाद्या व्यक्तीला पैसे ते देतील आणि मग नंतर ती विद्या त्या एखाद्या व्यक्तीवरती केली जाते. स्वतःला जरी जमत नसलं तरी एखाद्याकडनं करून घेणं असंही आहे. आणि मग ते प्रतीक काय आहे, ह्या घटना तुम्हाला काय इफेक्ट करतात, ज्यावेळी तुमचं स्वतःचा आभामंडल, ज्याला आपण ऑरा म्हणतो, जेव्हा दूषित झालेलं असलं. मग हा दूषित कशाने होते, आपल्याला काही नियम दिलेले आहेत. जसं स्त्रियांना काही नियम दिलेले आहेत की तुम्ही अमावस्येला तुम्ही ह्या गोष्टी करू नका, तुम्ही इथे जाऊ नका, तुम्ही हे खाऊ नका. आपल्याला पण सांगितलं जातं की तुम्ही, आपले आईवडील लहानपणी सांगत होते की अमावस्या आहे, बाहेरचं खाऊ नका, इथे जाऊ नका. पण आज आपली लाईफ इतकी टफ आहे की आपल्याला कुठेही जावं लक्षात नाही राहत. तर आपली जी एनर्जी आहे कुठे ना कुठे तरी डिस्टर्ब होते. तुम्ही तितकं तुमचा ओरा तेवढा पॉवरफुल नसल्याने त्याचा इफेक्ट तुमच्यावरती जाणवतो. आणि आपली ऊर्जा वाढवणारं, प्रोटेक्शन करणारं कोण आहे, तर आपली कुलदेवता आहे. ज्या लोकांचं कुलदेवतेचं सुरक्षा कवच भेदलं गेलेलं आहे त्या लोकांवरती ह्या गोष्टीचा परिणाम खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या लोकांचा कुलधर्म, कुलाचार, जे काही पित्र असतील, जेव्हा कोणाच्या मनामध्ये तो भाव कसा उत्पन्न व्हावा की याच्यावरती ब्लॅक मॅजिक करावी, तर भाव उत्पन्न होण्यासाठी ग्रहयोग सुद्धा पाहिजे. त्या माणसाच्या नशिबामध्ये जर कधी ग्रहयोग तसे आहे, 6th हाऊस असेल, 8th हाऊस त्याचा ॲक्टिव्ह झालेलं असेल, तसे पत्रिकेत तसे योग बनत असतील, तर थोडी जरी त्या व्यक्तीला काही कोणी तंत्रमंत्र केलं तर त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होणारच होणार, असा तो प्रकार असतो. ओके. आणि जर आता समजा ओळखायचं कसं की एखाद्यावरती झालेलं आहे की नाही, कारण बऱ्याच लोकांना वाटू शकतं माझ्यावर पण झालंय. नाही, इतकं सोपं नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये 75% लोकांना वाटतं की आमच्यावरती कोणीतरी जादू टोना केलाय, पण इतकं ते नाही आहे. त्याला अनेक कारण असू शकतात. रिअरली खूप कमी आहे. त्याचे काही लक्षणं दिलेत की वारंवार घरामध्ये गर्भपात होणं, दुसरं म्हणजे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, तुम्हाला खूप जास्त भयग्रस्तता राहणं, एखाद्या व्यक्ती म्हणजे घरामध्ये संकटाची मालिका कंटिन्यू सुरू होते. जर कधी तुमचं वास्तूनुसार घर चांगलं असेल, पत्रिका तुमची व्यवस्थित असेल, तरी सुद्धा या घटना घडत असतील तर ठीक आहे, कारण की घटना घडायला अनेक कारणं असू शकतात. तर संकटाची मालिका सुरू झालेली आहे, अपघात होत आहे, अकाल मृत्यू घडत आहेत, आजार पण घरामध्ये सुरू झालेलं आहे आणि ते थांबत नाही आहे. आणि ब्लॅक मॅजिक सुरुवात होते पोटापासून. ज्या लोकांना पोटाचे विकार आहेत त्यांनी कुठेतरी एक पोट आणि त्वचा ही खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आपण त्याला कर्मेंद्रिय म्हणतो. तर ज्या लोकांना स्किनचा त्रास होतो, ज्या लोकांच्या घरामध्ये वारंवार कोणाला स्किनचा प्रॉब्लेम होतो आहे, एक आजार झालं की दुसऱ्याचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो वर्षानुवर्ष आहेच, किंवा पोटाचा त्रास वर्षानुवर्ष आहे, तेव्हा समजायचं की हां, कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या परिवारावरती झालेला आहे. स्वप्न भयग्रस्तता किंवा एक निगेटिव्ह फिलिंग्स येणं, हे सगळं त्या मंत्रतंत्राचे इम्पॅक्ट असतात आणि आहेत. आणि आजही तशा केसेस आहेत. आजच्या 6 वर्षापूर्वी त्याच्याकडे एक क्लायंट आलेले. ती मुलगीचं वय असेल कमीत कमी 15 वर्षाची. त्या मुलीला प्रॉब्लेम असा होता की ती मुलगी आंघोळ करायची नाही. खूप चांगली मुलगी, ती शिकलेली होती आणि तिला आंघोळ करायचा म्हणजे ती करायचीच नाही. तिला प्रकाशाची खूप चीड असायची ती मुलगी आणि झोपायचीच नाही. तिचे सायकॅट्रिस्ट केले, सगळं काही केलं तरी तिचा तो त्रास काही क्लिअर झाला नाही. जेव्हा तिला माझ्यापर्यंत घेऊन आले, जेव्हा मी तिचा ऑरा वगैरे बघितला, तेव्हा समजलं की कुठेतरी तिचा याच्यामध्ये ही इफेक्टिव्ह झालेली आहे. तर जेव्हा आम्ही तिची हिस्ट्री काढली, तिचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही ओपन केले, तेव्हा समजलं की तिच्यावरती इस्लामिक प्रयोग घडलेला आहे. आणि याचं कारण खूप म्हणजे क्षुल्लक कारणावरून त्या मुलीवरती तो प्रयोग केला गेला आणि त्याच्यामध्ये ती मुलगी तिला तिचा इफेक्ट खूप निगेटिव्ह मिळाला. नंतर काही गोष्टी करून ती मुलगी नॉर्मल झाली. यामध्ये तंत्रामध्ये सुद्धा, या ब्लॅक मॅजिकमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत.
यामध्ये काही गोष्टी फुकलेल्या असतात. फुकलेल्या इन द सेन्स की मंत्र काहीतरी असं विभूती वगैरे काही घेऊन त्या व्यक्तीचं नावाने फोटोवरती त्याचं एखादी पायाचं नख, हाताचं नख पडलेले असतात, एखादी वस्त्र येऊन त्यावरती काही क्रिया करून ते फुकतात, फुकलेलं असतं. काही गोष्टी असतात जे खाण्यात दिलेले असतात, की आपलं शरीराचे अन्य खूप भाग आहेत. कारण शरीर आहे, अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. तर ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे हे त्याच्या अन्नमय कोशामध्ये जाते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती फुकलेलं वगैरे काही असेल किंवा असे विचित्र प्रकार त्याच्या जीवनामध्ये केलेले असेल तर ते आपण मंत्रतंत्राने आपण ते काढू शकतो किंवा चांगले उपाय केल्याने ते निघू शकतात. पण खाण्यातून जर कधी आलं असेल त्याला खूप वेळ लागतो, खूप टाईम त्याचा जातो. आणि घरामध्ये ब्लॅक मॅजिक जर कधी झालं असेल त्याचं अजून एक दुसरं लक्षण आहे की जितकं तुम्ही देवाचं करता, तुम्ही घरामध्ये तुम्हाला वाटतं की आपण होम हवन करावं, काही आपण विधी करतो, तितकं त्या लोकांना त्रास होतो. कारण की ती शक्ती तिथे त्यांना ती परमिशन देत नाही. म्हणजे कुणाला त्रास होतो? ज्यांच्याकडे ब्लॅक मॅजिक झालेली आहे त्यांनी जर कधी ते निवारण्याचा प्रयत्न केला किंवा हवन वगैरे ते घरामध्ये करतायत त्यांनाच तो त्रास वाढायला सुरुवात होतो. कारण की जसा मंत्र सरळ आहे तसा मंत्र उलटाही आहे. मग ह्या लोकांना त्याची कन्सेप्ट होतं की यांनी याच्यावरती साफसफाई करणं सुरू केलेली आहे यांची कर्मांची, तर ते उलट त्यांना त्रास त्याचा होत जातो. म्हणून ह्या ठिकाणी तज्ज्ञांचं मत घेणं खूप गरजेचं आहे. आपणच आपल्या स्वतःच कुठेतरी बघून त्या गोष्टी करणं हे आपल्याला खूप काही हार्मफुल राहू शकतं. त्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. मग त्याचा मार्ग काय आहे की समजा सामान्य माणसाला जर केलेलं असेल कोणावरती काही, मग या सगळ्यातून बाहेर पडायचा काय मार्ग आहे? बघा, सर्वात मोठं आपलं विज्ञान सुद्धा सांगतं की एखाद्या व्यक्तीला आजार झाला की तो फक्त त्या शरीराला नाही आहे, त्याच्या मनालाही तो आजार लागलेला आहे. तर मन के हारे हार है, मन के जीते जीत, वही मिलावत राम सो वही करे फजीत. ज्यावेळी तुमचं मनाचं बल कमी झालं त्यावेळी तुम्हाला त्याचा इफेक्ट जास्तच होणार. म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं की तुमची बौद्धिक पातळी, तुमची मानसिक पातळी ही तुम्हाला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्याने इफेक्ट केव्हा केला? अगोदर तुमचा इफेक्ट तुमच्या मनावरती झाला की मला हे झालेलं आहे. काही लोकांना असतं ना की माझं डोकं दुखतं आहे, माझा हात दुखतोय, बरेच 2-3 महिने ते पेन होत असतं, ते पेन क्लिअर झालेलं असतं पण तरी त्याला ते जाणवतं की माझं आहे. हे काय? म्हणजे त्याच्या मनावरती, त्याच्या सूक्ष्म शरीरावरती त्याचा इफेक्ट झाला आहे. म्हणून अगोदर मेंटली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे की तुम्ही मानावं लागेल की ठीक आहे, ह्या असं काही नसतं आहे आणि मला त्यातून बाहेर पडायचं आहे. ते तुम्ही करू शकतात. आणि सगळ्यात पॉवरफुल उपाय मी सांगेन की महाराष्ट्रामधलं परमपवित्र असं त्र्यंबकेश्वर ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये जे आपलं कुशावर्त तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये स्नान करणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं मंत्रतंत्र तुमच्यावरती होऊ देत, तुम्ही त्या कुशावर्तामध्ये जाऊन स्नान करणं इमिजिएटली तुम्हाला त्याच्यातून खूप लवकर रिलीफ मिळेल. नंतर पुढे तुम्हाला तो शिवच तुम्हाला मार्ग दाखवेल की तुम्ही काय करू शकतात. वरतून दुसरा उपाय आपण कर्नाटक बाउंड्रीवरती गाणगापूर आहे, तिथे अष्टतीर्थ स्नान करणं खूप चांगलं आहे. आणि त्यांना त्या शक्तीला शरण जाणं. कारण की एखाद्या ठिकाणी जर कधी तुम्ही एक छोटी रेष हे केली तर तिला जोपर्यंत तुम्ही तिच्यासमोर मोठी रेष करत नाही तोपर्यंत ती छोटी होणार नाही. ठीक आहे, आपल्याला लहानपणी शिकवलं जात होतं सायकोलॉजिकली. इथे पण तेच आहे. निगेटिव्हिटी काढायची असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे. म्हणून हा उपाय तो आपण सर्वसामान्य करू शकतो. पण ह्या ठिकाणी तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. आणि जे मी उपाय करतो त्याच्यातून ही ऊर्जा जाणार आणि मी चांगला होणार हा विचार मनात दृढ करणं गरजेचं आहे. सर्वांसाठी हा उपाय तुम्ही वापरू शकता आणि सगळ्यांवरतीच तंत्र होतं असंही नाही. कुणावरती होत नाही? मग मी अगोदर सांगितलं की ज्याची मानसिक स्थिती खूप चांगली आहे, मेंटली स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर कधी ठरवलं असतं महाराजांनी की आपल्याला एक मुघलांवरती चला आपण मारण प्रयोग करायचा आहे तर ते करू शकले असते, पण नाही. त्यांच्यावरती कोणी ठरवलं असतं करू शकले असते, पण तसं झालंही असेल परंतु त्यांच्यावरती त्याचे परिणाम नाही. म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धी आहे, ज्या ठिकाणी साहस आहे, ज्या ठिकाणी धैर्य आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या सपोर्टला कुलदेवता आहे
त्यांच्यावरती ह्या गोष्टी होणं शक्यच नाही. येस. आता इथंच एक उल्लेख येतो की जसं तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमेच्या हे केलं होतं, तर अमावस्या आणि पौर्णिमा बऱ्याच गोष्टी म्हणजे याच्या पण थोड्या मिस्टिरियस आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा निगेटिव्ह पण आहेत, कळत नाही काय तर याचं काय रहस्य आहे आणि तंत्राशी याचं काय कनेक्शन आहे अमावस्या पौर्णिमेचं? नक्कीच, की मी अगोदर सांगितलं की लाईट आणि डार्कनेस ह्या 2 शेड्स आहे या विश्वाच्या. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक सांगितला जातो. चंद्रमा मनसो जाता, इमोशन्स सगळ्या गोष्टीचा कारक. आपल्या शरीरामध्ये जलतत्व सगळ्यात जास्त अधिक आहे आणि चंद्राच्या परिणामानुसार ते जलतत्वाचा इम्पॅक्ट आपल्या विचारावरती, मनावरती होत असतो. ओके. आणि अमावस्या ही सगळ्यात जास्त डार्कनेसचं सेंटर आहे. त्याच वेळी ह्या जितक्याही डार्क शक्ती आहे त्यांना त्याचा फायदा होतो, त्यांना त्यांची ऊर्जा खूप जास्त वाढते. आणि त्यावेळी जेव्हा एखादी दुर्बल मनाचा व्यक्ती असेल, एखाद्या कुंडलीमध्ये चंद्रकेतू, चंद्र राहू, चंद्र शनी, अष्टमेश चंद्र आहे, त्याची दशा चालली आहे, तर त्या व्यक्तींना याची इफेक्ट 100% भेटतात. तर अमावस्या हे आपल्या शरीराशी खूप कनेक्ट आहे आणि तुमच्यामध्ये जर कधी तशी साहस असेल तर ते अमावस्या तुम्हाला चांगला परिणाम पण देईल. आपण अगोदरच म्हणतो की राजांनी जे पण मुघलांवरती आक्रमण केलं ते अमावस्येच्या रात्रीच केलं, कारण की काळोख असायचा. तर मी म्हणतो की आपल्या महाराष्ट्राचं दैवत इतकं स्ट्रॉंग आहे, तर आपणही आपली मानसिक तेवढं केली पाहिजे. योग, प्राणायाम, ध्यान आणि कुलदेवतेची उपासना, गुरु उपासना तुमच्यासोबत असेल तर तुम्ही त्या एनर्जीशी चांगल्या पद्धतीनेही करू शकतात. वरतून अमावस्या पौर्णिमासुद्धा तिथे खूप खूप पॉवरफुल आहे. पण जर कधी एखादी साधक, आमच्या तंत्रामध्ये असं म्हटलं जातं की अमावस्या पौर्णिमा आम्ही याला शुभ मानतो, कारण की त्याच ठिकाणी तुम्हाला रियालिटी समजते. ठीक आहे. लाईटाचं अस्तित्व केव्हा, जेव्हा अंधार असेल. तसंच तुमच्यातली ती जी हिडन एनर्जी आहे ती तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी ती वेळ आहे, तो टाईम असतो. आणि त्यासाठी अमावस्याला विशेष पूजन किंवा साधना सांगितलेली आहे. ती याच्यासाठी नाही तर तुम्ही स्वतःला ओळखावं, ती डार्कनेस तुमच्यामध्ये येऊ नये यासाठी. आणि पौर्णिमा तर खूप पॉवरफुल आहे. श्रीविद्या उपासनामध्ये तर अष्टमीपासूनचा काळ, ललिता सहस्रनामामध्ये एक ओळ आहे, अष्टमी चंद्र विभ्राज दलिकस्थल शोभिता. तिचं जे मुखमंडल आहे मा ललितेचं, हे त्या अष्टमीच्या चंद्रासारखं आहे. अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंतचा काळ हा श्रीविद्या उपासकांना एनर्जीसाठी खूप चांगला असतो. ओके. त्याच्यातून तुमचं मन खूप स्ट्रॉंग होतं आणि खूप हिडन गोष्टी आहेत की आपण त्यावरती अजून पुढे चर्चा करू शकतो. ओके. पण मग इथंच एक निगेटिव्ह गोष्टीमध्ये एक गोष्ट राहिली खरं तर, आजकाल म्हणजे बरंच असं ट्रेंडिंग चालू की पैशाचा पाऊस. ओके. म्हणजे तंत्रमंत्राचा वापर करून लोक पैशाचा पाऊस पाडतात आणि त्याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात की कोणीतरी असं तांत्रिक बसलेला असतो आणि अचानक पैसे पडतायत. तर हे याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि तंत्राचा वापर करून आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो का? बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ही तंत्रातली सगळ्यात नीच पातळी आहे. ठीक आहे. मुख्य तंत्र ह्या गोष्टीला परमिशन नाही देतात किंवा नाही पण आहे. यामध्ये काय प्रकार असतो की ते काही, मी अशाही लोकांना भेटलेलो आहे की ज्यांनी ह्या आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. म्हणजे होतात अशा गोष्टी, ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे असा त्यांचा व्यक्तिगत दावा आहे. मी त्या दाव्याला पुष्टी नाही करत. ओके. पण यामध्ये काय करतात, एखादी तांत्रिक व्यक्ती असतो, तो XYZ वस्तू सांगतो आणि ह्या वस्तू शक्यतोवर अवेलेबल राहतच नाही. उदाहरणार्थ, जी गोष्टी प्रकृतीमध्ये खूप रिअरली आढळते त्याच गोष्टी ते लोक सांगतील की तुम्हाला पैशाचा पाऊस पडायचा असेल, तुम्हाला हा ॲनिमल असं असं पाहिजे, त्याचं असं नखं पाहिजे, तो ॲनिमल आणा, ही वनस्पती, काळी हळद. जेव्हा आता तर खूप त्याचं फार्मिंग होत चाललं. पूर्वी होतं काळी हळद आलं की पैशाचा पाऊस पडतो, मांडूळ पण असतो, काय ते असं हे एव्हरीथिंग. तर ज्या गोष्टी रेअर आहेत, ज्या गोष्टी भेटणार नाही, ती क्युरियोसिटी त्या ठिकाणी लावून त्या गोष्टी तिथे ते आणतातही काही लोक. आणि आपल्या तंत्राच्या सहाय्याने पैसा ते उत्पन्न नाही करत. मूळ त्याचं अर्थ समजून घ्या की ते पैशाचा पाऊस म्हणजे ते काही स्वतः उत्पन्न नाही करत. ह्या प्रकारची त्या ठिकाणी एक शक्ती असते, एक पिशाच्य शक्तीला ते आवाहित करतात आणि त्या पिशाच्याला ते आदेश देतात की जवळपास असलेल्या, सपोज एका ठिकाणी काही पैशाचा साठा असेल, तिथून मात्र आम्हाला तू एवढी रक्कम घेऊन ये.
आणि ती पिशाच शक्ती तिथे ते प्रेझेंट करते. पण बदल्यामध्ये त्या शक्तीला काहीतरी त्यांना द्यावं लागतं. म्हणूनच हे लोक आपल्या किती लोकांचे प्राण गेलेत, बली नावाच्या नरबली वगैरे, पण ह्या अशा आघोरी प्रथांना स्थान देऊन स्वार्थापोटी या गोष्टी करतात. हो, काही लोकांनी त्या गोष्टी पण होतात, खूप जास्त फ्रॉड आहेत, 99% फ्रॉड आहेत. सोलापूरमधले जवळपास एक माझे क्लायंट होते, त्यांच्यासोबत असा एक प्रसंग घडला की त्यांना आमिष दाखवण्यात आलं की आम्ही पैशाचा पावस पाडतो, तुम्ही या. हे लोक सोलापूरवरून गोंदिया साईडला गेले. त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की नाही ही वस्तू आमच्याकडे आहे, तुम्ही इतके पैसे द्या. 1 का 2 लाख रुपये त्यांनी ऑफर केलं. त्यांनी ते दिलं आणि त्यांना एका शेतामध्ये घेऊन गेलं. शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांनी काहीतरी पैसे देण्यासाठी नकार केला. तर त्या लोकांनी त्या व्यक्तीची त्याच्यावरती खूप अत्याचार केलेत आणि त्या अत्याचारामध्ये एका व्यक्तीचा तिथे मृत्यू झाला. दुसरा व्यक्ती तिथून वाचला. आणि नंतर जेव्हा माझ्यापर्यंत ती गोष्ट पोचली तेव्हा त्या व्यक्तींना सुखरूप घरी सोडेपर्यंत आम्हाला तिथे जावं लागलं. अशा एक नाही, अशा अनेक केसेस मी पाहिल्या आहेत की लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खूप खालच्या स्तरावरती जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे. ते काही काळ अशाही लोकांना मी भेटलो की ज्या लोकांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये, गुप्तधन असेल किंवा असं पैशाचा पाऊस वगैरे, किंवा त्यांना ते काही ठराविक रक्कम मिळाली, पण नंतर कालांतराने त्यांच्या घरामध्ये कोणाची मृत्यू झाली किंवा काहींना काही त्रास आला, म्हणजे ते एक झालं की एक मृत्यू त्यांच्या घरामध्ये सुरू झाली. तर असेही आहेत. आणि जे तांत्रिक हे प्रयोग करतात ते असे सर्वसामान्यांसोबत ते फिरत नाही. मुख्यतः तो तांत्रिक माणूस त्या पैशातला 1 रुपयाही घेत नाही. त्या व्यक्तींना तुम्हाला दुसरीकडून पैसे आणून त्यांना द्यावं लागतं. आणि जो व्यक्ती ते घेतो त्यासाठी ते काही वनस्पती वगैरे आणतील आणि तो व्यक्ती एकदम ह्या सगळ्या संसारातून मुक्त झालेला तो माणूस असतो. त्यामुळे असे लोक आज भेटणं शक्यच नाही आणि ते करतही नाही. फक्त फ्रॉड चालू शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे, दूर गेलं पाहिजे. पैशाचा पाऊस केव्हा पडतो? ज्यावेळी तुमच्यामध्ये ती हिंमत असेल. ठीक आहे. आता आपण म्हणतो की आपल्या पॉडकास्टमध्ये अनेक शेअर मार्केटचे रील मोठमोठे तज्ज्ञ आले, एक्सपर्ट आले. तर काय एक छोटासा माणूस ज्याने एक क्रॅश कोर्स केला आहे 2 दिवसाचा, त्या माणसाने 5 लाख दुसऱ्या दिवशीच शेअर मार्केटमध्ये गुंतवले की तो करोडपती होणार का? नाही होणार. पण मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टी जमतात आणि तो व्यक्ती त्याच्यातून तितकीही रक्कम काढणारे बरेच एक्सपर्ट आहेत, मग आपण त्यांना काय म्हणतो? नाही, त्यांनी ते तंत्र अवगत केलंय. बरोबर, टेक्निक. आपण काय म्हणतो? त्यांनी ते टेक्निक शिकली. तर माझं सर्वांना एकच म्हणणं असेल की पैशाचा पाऊस नक्कीच पडू शकतो आणि तो तुम्ही स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या बुद्धीने आणि साधनेच्या जोरावरती तुमच्या जीवनामध्ये ते घडवून आणू शकतात. त्यामध्ये कोणती शक्ती, कोणते दैवत तिथे प्रेझेंट नाही होणार की तुम्ही इतकी रक्कम घ्या, असं नाही होत. ही एक अंधश्रद्धा, एक मिथ आहे. आता एवढं सगळं आपण डिस्कस केलं, समजा आता जशी आपण निगेटिव्ह बाजू डिस्कस केली तशी पॉझिटिव्ह बाजूही असेल. म्हणजे सांगायचं मला हेच आहे की तंत्रची आता सध्या काय गरज आहे? म्हणजे आता जे सामान्य लोक आहेत त्यांना तंत्राने काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच फायदा होऊ शकतो आणि आज ह्या शास्त्राची नितांत गरज आहे. तंत्र मी अगोदर सांगितलं की ही तंत्र ज्यावेळी तुमच्या लाईफमध्ये येतं, जेव्हा तुम्ही त्याच्या प्रॅक्टिस करतात योग्य गुरूंद्वारे, ठीक आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरतून साधना नाही होत. त्यासाठी प्रत्यक्ष असणं खूप गरजेचं आहे. गुरूंचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती साधना येते, तुम्हाला तुमच्या जीवनाचा हेतू कळतो. बरेच लोक आहेत की ज्यांनी इंजिनिअरिंग केली, नंतर MBA केलं, पण ते जॉब सोडून आज वेगळ्या बिझनेसमध्ये आहे, वेगळं सेट झाले आणि त्यांना त्या कामाने त्यांना नाव लौकिक होते. त्यांनी जे शिक्षण घेतलं पण त्याचा त्या शिक्षणाचा त्यांना फायदा झाला नाही. त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळीच कलाटणी आली आणि त्यांच्या जीवनाला खूप वेगळं हे मिळालं. आपल्या ठिकाणी एक फोटो लावलेला आहे APJ अब्दुल कलाम सरांचा. त्यांचा विषय मी एक अनुभव सांगतो. सरांनी आपल्या अग्निपंख ग्रंथामध्ये एक उल्लेख केलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा त्यांना पायलट व्हायचं होतं त्यावेळी ते काही कारणाने ते नाही झाले, तर ते आपला जीव देण्यासाठी गंगेमध्ये गेले की नाही, मी माझं साध्य नाही, मला असं बनायचं होतं. मग त्यांना एका साधूने रोखलं की तू याच्यासाठी नाही बनला आहेस,
तुझ्या जीवनाचं ध्येय वेगळं आहे. आणि आज त्या व्यक्तीच्या नावाने मिसाईल आहे, आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणतो. हे काय आहे? हेच तंत्र आहे. तुमच्यामधले ते किक काय आहे, तुमच्यामधलं तो एनर्जी काय आहे, तुम्ही कशासाठी बनला आहात हे दाखवण्यासाठी तंत्र आहे. आणि आजकालच्या विद्यार्थ्यांना तर त्याची खूप गरज आहे. आपण शेअर मार्केट करतो आणि ती बीपीची गोळी घेतोय, अरे ते कमी जास्त झालं तर माझं काय, खूप टेन्शन घेणारे खूप आहे. तर ते ह्याच तंत्र उपासना करून किंवा ह्या गोष्टी समजून जर कधी पुढे जात असतील तर खूप गरजेचं आहे. लोक म्हणतात की महायुद्ध येणार आहे, असं असं आहे. माझं असं म्हणणं आहे की नक्कीच महायुद्ध येणार, पण ते महायुद्ध काही असं मैदानावरती नाही आहे. आज आपण युद्धातूनच जातोय. तुम्ही मुंबईमधल्या एखाद्या व्यक्तीला भेटा, त्याचं आयुष्य तुम्ही बघणार तर ते युद्धापेक्षा काही कमी नाही आहे. सिटीमध्ये आज बरेच मुलं मुली स्ट्रगल करतायत, ते काही युद्धापेक्षा कमी नाही. आज तुम्ही स्वतः बघा, संपूर्ण विश्वामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी चारित्र्यहीनता दिसतं, निगेटिव्ह गोष्टी खूप आहे. हे काय, हे डार्कनेसच आहे आणि हेच युद्ध आहे. आणि ह्या युद्धातून तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी तंत्र गरजेचं आहे. पण मग तंत्र समजा एखाद्याला शिकायचं म्हटलं त्याने, की समजा आता मला तंत्र शिकायचंय, मला त्याने फायदा होईल, त्याची काय प्रोसेस असली पाहिजे? तंत्र शास्त्र अगम है, चलना तलवार की धार, गुरु कृपा से सफलता, वरना तुकडे होय हजार. तर हे जे शास्त्र आहे गुरुगम्य आहे. ते तुम्हाला जर कधी शिकण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या विद्या शिकताना खूप जास्त ब्लेसिंग्स असाव्या लागतात तुमच्या पाठीमागे, तुमच्या कुलदेवतेच्या. जोपर्यंत ती कुलदेवता तुम्हाला परमिशन नाही देत तोपर्यंत तुम्ही या क्षेत्रात नाही करू शकत, एंट्री नाही करू शकत. म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला जर कधी एक क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल सर्वांनी, तर मी त्यांना सांगेल की त्यांनी सगळ्यात अगोदर योग साधना करावी. तुम्ही त्या ऊर्जेला बोलवतायत तर तुमचं शरीर तेवढं कॅपेबल असलं पाहिजे, तेवढं तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे. म्हणून त्यासाठी योग साधना, ध्यान, प्राणायाम आणि मग नंतर आपल्या कुलदेवतेची उपासना. आणि कुलदेवताच तुम्हाला योग्य गुरूंपर्यंत पोहोचवते. यामध्ये फ्रॉड खूप जास्त आहे. ठीक आहे, मी एक छोटीशी उदाहरण देऊ शकतो, एक कथा सांगू शकतो. आणि आज या कथेची खूप गरज आहे या मुलांना, मला तरी असं वाटतं. एक राजा असतो, तो निपुत्रिक असतो. त्या राजाला कोणत्याही प्रकारचं संतती नसते आणि तो आपल्या राज्यामध्ये एक दवंडी पिटवतो की जो मुलगा राजकुमार बनू इच्छितो त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मग सगळे गावातले सगळे जितके राज्यातले मुलं आहेत तिथे जातात. आणि मग ते त्या ठिकाणी एक परीक्षा ठेवली जाते. एक परीक्षा असते की त्यांना पळत पळत राजा ज्या महलामध्ये आहे किंवा ज्या टेकडीवरती आहे त्या ठिकाणी त्यांना पोचावं लागतं. आणि त्यामध्ये त्यांनी काय करतात की जे ही मुलं पळणारे आहेत, प्रत्येक अर्धा मीटरवरती, किलोमीटरवरती काही ठिकाणी खेळणे, काही ठिकाणी मूवीज, काही ठिकाणी आईस्क्रीम, काही ठिकाणी सगळं काही ठेवलेले असतात. तर आणि टेकडीवरती राजा बसलेला असतो. तर हे सर्व मुलं पळतात. तर कोणी जत्रेमध्ये जात आहे, कोणी पाळण्यामध्ये बसत आहे, कोणी कोणी आईस्क्रीम खात आहे, कोणी मूवी बघतं, एव्हरीथिंग काय जे असेल ते. पण त्या ठिकाणी एक अनाथ मुलगा जाऊन बरोबर राजापर्यंत पोहोचतो. राजाच्या मनामध्ये क्युरियोसिटी होते की बाबा रे, तुला नाही वाटलं का की तू खेळलं पाहिजे, तू बघितलं पाहिजे. त्यावेळी तो मुलगा म्हणतो की आज हे मुलं आजच्या एका क्षणिक सुखासाठी तिथे गेलेत. आज त्यांना एकच दिवस हे सुख भेटणार आहे, पण मी जर कधी राजा झालो तर हे सुख माझ्यासाठी रोज असणार आहे. तंत्र हेच आहे. तुमच्यासाठी इतक्या काही तंत्रामध्ये इतक्या ह्या जादू, टोना, करणी, गुप्तधन, ह्या ज्या काही आहे ह्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. जो खरा त्यातला ज्ञात ज्याला ते करायचं असेल तो हे सगळे एक्स्ट्रॅक्शन दूर करून, हे सगळ्या बाधा दूर करून तो बरोबर आपल्या साध्यापर्यंत पोहोचेल. एकदा तो साध्यापर्यंत पोहोचला की त्याच्यासाठी हे खेळ रोजचे होणार. यासाठी तंत्रामध्ये ज्याला प्रवेश करायचा असेल त्यांनी हा दृष्टांत नक्की लक्षात ठेवा की आपल्याला राजा बनायचं आहे. हे छोटे मोठे क्रियांमध्ये आपण सक्सेस नाही होऊ शकत. आणि तुम्ही खूप छान उदाहरण दिलं, म्हणजे एकदम सिम्पल, ज्याच्यात तुम्ही सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून टाकल्या की काय आहे आणि काय नाही. आणि खरं तर हे उदाहरण म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होऊ शकतं. नक्कीच. येस. तर आजचा हा पॉडकास्ट खूपच आपला डिटेलमध्ये झालेला आहे
आणि कसं आहे की किती जरी आपण प्रयत्न केला तर सगळ्याच गोष्टी एकाच ह्याच्यात कव्हर नाही होऊ शकत. तर आपण थोडंसं ऑडियन्सवरती सोडूयात, त्यांचे काही प्रश्न येऊ द्यात आणि त्यांना जर कुठल्या टॉपिकवरती जर पॉडकास्ट हवा असेल तर तो आपण नेक्स्ट ह्याच्यात कव्हर करूयात. नक्कीच. तर थँक्यू सो मच मयुरेशजी, तुम्ही इथं आलात. तर मला तुम्हाला भेटल्यानंतर तर एवढं तर कळून गेलंय की आपलं जे चर्चासत्र आहे ते एका पॉडकास्टवरती तर थांबणार नाहीये. आपण मल्टिपल सिरीज याची करू शकतो आणि लोकांकडूनही आपण येऊ देऊ की त्यांना काय हवंय नेमकं. कारण मला असं वाटतं की याची सध्या गरज आहे सगळ्याच लोकांना आणि क्युरिओसिटी पण आहे, पण असं प्रॉपरली गाईड करणार कोणी नाहीये. येस, तर आपण लवकरच पुन्हा पुढच्या पॉडकास्टसाठी भेटूयात. तुम्हाला काय वाटतं की कुठला टॉपिक असेल आपला पुढच्या पॉडकास्टसाठी? महाराष्ट्रामध्ये दशमहाविद्यांविषयी खूप लोकांना अट्रॅक्शन आहे. बगलामुखी, काली, हा सगळं सर्व दूर महाकाल, महाकाली हा विषय खूप चालला आहे. मला असं वाटतं की आपण दशमहाविद्यांवरती बोललं पाहिजे. ऐकल्यावरच खूप भारी वाटतंय मला. येस, तर मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच याला लाईक करा. कारण जर तुम्ही याला लाईक केलं, जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला, त्यांना आवडला, त्यांनी त्यांचे रिॲक्शन याच्यावरती दिलं, तरच आपण पुढचा पॉडकास्ट आणणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत मयुरेशजी सोबत दशमहाविद्या या टॉपिकवरती. थँक्यू सो मच मयुरेशजी. थँक्यू. जय श्री कृष्ण. श्री मात्रे नमः.